धन्यवाद सुयश. विघ्नता लोकसेवा क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि अजून एक सामना या स्पर्धेतील पहिला या डे नाईट टुर्नामेंट मधील आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील आपण सामना पाहणार आहोत म्हणजेच विद्युत झोतात रजनी क्रिकेट मध्ये ही स्पर्धा आपल्याला देखील पाहायला मिळते. त्यापैकी एक सामना विद्युत झोतातील होणार ही या रजनीमधील या रात्रीमधील एक महत्त्वपूर्ण लढत. एका बाजूला जोगेश्वरी माता आवास, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच टायगर लेन सासवणे. नाणेफेकीचा कौल केला गेला, नाणेफेकीचा कौल लागला जोगेश्वरी माता आवास संघाच्या बाजूने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा म्हणजे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पाहूया पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय. पॉवरप्लेचे महत्त्वपूर्ण षटक आहे जिथे पॉवरप्लेच्या षटकात फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवर तैनात पाहायला मिळतील. टायगर लेन सासवणे संघाकडून सलवरेंच्या भूमिकेत प्रारंभिक जोडी, सलवरेंची जोडी ओपनर बॅटर्स विश्वेश पाटील, त्याच्या साथीला आपण पाहतोय ऋषभ शिल्दनकर. दोन्ही फलंदाज, दोन्ही प्रमुख खेळाडू आहेत आणि प्रमुख खेळाडू आपण पाहतोय सलवरेच्या भूमिकेत आलेत. याचा अर्थ पहिल्या षटकापासून अटॅकिंग बॅटिंग करण्याचा, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांकडून केला जाईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या गोलंदाजांनी नेहमीच आपल्या संघासाठी भेदक षटक हाताळलेत, कंजूस गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा ओमकार सुधाकर राणे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय जोगेश्वरी माता आवाज संघाकडून पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष द्या, गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी टायमर सेट केला गेलेला आहे. पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये इथे पूर्ण करायचे आहेत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला चेंडूला खेळून केला जात आहे. जो पण चेंडू फील्ड केला जाईल अभिषेक पाटील या खेळाडूकडून त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. फेक अचूक नाहीये, मात्र बॅकअपला बरेचसे खेळाडू असल्यामुळे इथे एकच धाव मिळेल. एकेरी धावाने आपण पाहतोय विश्वेश पाटील याने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली. त्याचबरोबर आपल्या संघाच्या धावसंख्येचं खातं देखील त्याने उघडलंय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. त्याच्या समोर आपण पाहतोय ऋषभ शिल्दनकर. पहिल्या चेंडूवरती आलेला ऋषभच्या बॅटमधून एक आकर्षक स्ट्रोक, चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर. येतोय मॅच मधील पहिला मॅक्सिमम षटकार. डीजे फलंदाजाला बीट केलं जात आहे. फलंदाज ऑफच्या बाहेर आला होता, शफल झाला होता, त्यामुळे ते कुशन नक्कीच गोलंदाजाला प्राप्त होत आहे. चेंडू अजून एक निर्धाव आला आहे. चांगली गोलंदाजी, चेंडूचा वेग कमी केला जातोय आणि फलंदाजाला चकवलं जात आहे. या चेंडूवरती लाऊड अपील, मात्र पंच सांगतायत की चेंडू यष्ट्यांवरती नक्कीच गेला नसता, त्यामुळे इथे अजून एक निर्धाव चेंडू येतोय. षटकार नक्कीच आलाय, मात्र त्यानंतर 3 चेंडू निर्धाव आलेत. मात्र फलंदाजाला कल्पना आहे ज्या पद्धतीचा तो खेळाडू आहे, जर तो मैदानात राहिला 4 षटकं तर तो काय करू शकतो.
त्यामुळे पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस चेंडू उजव्या दूरवर जाणारा. यावेळेस मात्र पंचाने आपले दोन्ही हात समांतर केले आणि चेंडूला अवांतर घोषित केलंय. स्वैर चेंडू अवांतर धाव आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 8 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला धावा पाहायला मिळाला. त्यानंतर सर 3 चेंडू सलग निर्धाव आले. यावेळेस मी सॅमसोका चेंडू हवेत. झेल टिपण्याची संधी. हर्ष कोणती चूक करत नाहीये आणि फलंदाज ऋषभ शिल्दनकर बॅक टू द पॅव्हलियन. रणजित रोगे सर पाहूया कशा प्रकारे त्यांच्या गोलंदाजीचा सामना इथे केला जाईल. पहिल्या चेंडूला गुटना टेक तमाशा देखील पद्धतीत चेंडूला भिरकवलं जातं. चेंडू जातोय फ्लॅट सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. थँक्यू डीजे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. क्षेत्रक्षण लगेच बदललं जात आहे कारण क्षेत्रक्षणाकडून काहीशी चूक झाली. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली असती मात्र तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. यावेळेस कव्हरच्या डोक्याने चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमाच्या बाहेर. डीप कव्हर सीमाच्या बाहेर. 6 धावांसाठी. या बाहेरचा चेंडू कव्हर्स रिकामा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच कव्हरच्या क्षेत्रावरती डीप कव्हरला कोणताही क्षेत्र नाहीये. डीप कव्हर ते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आणि त्या दिशेलाच चेंडूला भिरकावलं गेलं आणि षटकार निश्चित आपण पाहतो इथे धावा जमवल्या जात आहेत. 2 चेंडू 2 षटकार आलेत आणि आता मात्र आपण पाहतो इथे धावा जमवण्याचा प्रयत्न वेगाने केला जातोय. यावेळेस मात्र कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकलं जात आहे सीमाच्या दिशेला. चेंडू जातोय लॉंग लेग सीमाच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजी केली जाते आज मात्र विश्वेश पाटील त्याच्या चांगला लईत परततोय. चांगला सूर त्याला गवसलाय आणि या फॉर्म मध्ये त्याने फलंदाजी केली तर नक्कीच एक चांगली धावसंख्या स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी तो रचेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेस चेंडूवरती गती काहीशी कमी केली तर चेंडूला दिशा दाखवली जाते. क्षेत्रक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्रक्षण होत आहे. फेक किती अचूक पाहायची आहे. फेक तिथे अचूक आहे आणि आपण पाहतो इथे क्लोज कॉल ठरेल. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. हृदयाची स्पंदन धडधड नक्कीच वाढेल.
आपण पाहिलं 25 धावा लागलेल्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात ही धावा आल्या, या षटकात आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने धावा आल्या आणि इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न अंगलटी आला आणि फलंदाज आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात विश्वेश पाटीलचे बाद झाला. एक चांगली खेळी साकारत असताना दुर्दैवीत्या म्हणावं लागेल त्याच्या खेळीचा अंत होतोय. चांगलं ग्लोव्ह वर्क म्हणावं लागेल ते म्हणजेच यशरक्षक ओमकार हिमंत राणेचं आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर आपण पाहतोय सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत म्हात्रे यावेळेस चेंडूच्या बाहेर जाणारा, या चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. विराटला आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहे. या चेंडूवरती कोणती धाव इथे मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि आता दोन्ही नवीन बॅटर न्यू बॅटर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलेला आहे. रणजित ओगेसर आपण पाहतोय. पाच चेंडू झालेले आहेत. या षटकातील येणारा अंतिम चेंडू. यावेळेस चेंडू चांगला, या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थेट पायाचा वेध घेतोय. अपील नक्कीच केलं जात आहे मात्र फलंदाज आपण पाहिलं तो ऑफच्या बाहेर शिफल झाला होता त्यामुळे फलंदाज बाद दिला जाणार नाहीये. 3 चेंडू आपण पाहिलं, 2 चेंडू निर्धाव आले आणि या 2 निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय टायगर लाईन सासवडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 25 धावा 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. बघा मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष द्या की 9 मिनिटं आणि 21 सेकंड झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण आपली 2 षटकं पूर्ण केलेली आहेत. तेव्हा आपल्याला 6 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करावं लागेल आणि जर 6 मिनिटांमध्ये आपण षटक पूर्ण केलं नाही तर आपल्याला चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अभिषेक पाटील. एक अनुभवी खेळाडू आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील काही सरावाती खेळलेला खेळाडू आपण पाहतोय. त्याच्याकडून नक्कीच एका चांगल्या स्पेलची अपेक्षा असेल ती म्हणजेच त्याच्या संघाला पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतोय. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आणि या मैदानाच्या खूप चांगल्या आठवणी अभिषेक अजित पाटीलच्या आहेत. या मैदानात खेळताना आपण पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीग मध्ये संघाची चांगली कामगिरी करत दुसरा क्रमांक त्याने पटकावून दिला होता संघाला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब त्याने पटकावला होता. याच मैदानात तोच अभिषेक अजित पाटील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय आणि इथे आपण पाहतोय मयूर काजरने पहिला चेंडू होती, चेंडूला भिरकवलंय, चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे उंची गाठली आणि अंतर देखील तेवढंच गाठलं गेलं. धावसंख्या झालेली 31 धावा 31 रन्स. यावेळेस कव्हर षटकांच्या चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न, अंगलटी आलाय, पुढच्या चेंडूवरती फलंदाज मयूर काजारे. बॅक टू द पॅव्हलियन डीजे.
यावेळी चेंडूच्या दिशेला येत चेंडूला खेळून केलं जात आहे. थोडासा फंबल होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या मैदानाची विशेषता आहे मित्रांनो, ज्या वेळेस चेंडू सीमारेषे जवळ गेलाय थोडीसा फंबल झाला, थोडीशी मिसफील्ड झाली, थोडीशी चेंडू अडवण्यामध्ये दिरंगाई झाली तर मात्र फलंदाज त्याचा फायदा उचलतात आणि एकी धावाचं रूपांतर दुहेरी धावाचं रूपांतर तिहेरी धावामध्ये केलं जातं. 2 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या एकूण झालेली आहे 33 धावा, 33 रन्स. यावेळेस चेंडू भिरकावला, कव्हर क्षेत्रावरती क्षेत्र तैनात होता, त्याच्या हातून झेल सुटतोय, जीवदान लाभतंय आणि 2 धावा देखील मिळत आहेत. फेका चूक नाहीये त्यामुळे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव पूर्ण होणार का? डायरेक्ट हिट ऑलवेज क्रुशियल. फलंदाज सुशांत म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. डीजे मार्को सज्ज होतोय. गोलंदाज अभिषेक अजित पाटील. यावेळेस चेंडू जशा बाहेर जाणार आहे इथे डायरेक्ट हिट केला जातोय का? पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद. डीजे नवीन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच अक्षय सावंत. तीन षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर काय घडलं तिसऱ्या षटकात अक्षरशः क्षेत्ररक्षकांची प्रभावी कामगिरी. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे डायरेक्ट करण्यासाठी लहानपणी आपण गोट्या जास्त खेळला असेल ना तर आपला नेम खूप अचूक असतो. अचूक नेम साधले जात आहेत. रनच्या सुपात फलंदाजाला बाद केलं जात आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफटकाकडे आपण पाहिलं. प्रथम फलंदाजी करणारा संघ टायगरने सासवडी संघाची धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 35 धावा झालेल्या आहेत. आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय जिरेश्वर शेअरपाड संघाचा आयकॉन खेळाडू ध्रुव कदम देखील आलाय, त्याचं देखील स्वागत आहे. वळूया आपण मैदानाकडे जिथे पहिल्या इनिंग मधील या सामन्यातील चौथं आणि अंतिम षटक घेऊन येतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि ते आपण पाहतोय हर्षचा आजचा दिवस काहीसा खराब म्हणावा लागेल. दुसरा झेल सुटतोय. पहिला झेल त्याच्या हातून निसटला होता, जागेवर उभा होता. इथे मात्र आपल्या पाठी जाताना इथे झेल पकडायचा होता. कर्णधाराच्या भूमिकेत आज हर्षला आपण पाहतोय. आज कर्णधाराला चांगला खेळ करावा लागेल कारण सुटणारे झेल त्याला त्याच्यासाठी आणि संघासाठी महागडे ठरू शकतात.
शंतनू आलेला आहे षटक घेऊन. चांगला चेंडू आणि फलंदाज लेग बिफोर द विकेट म्हणजेच पायची स्वरूपात बाद. 6वा गडी गारद डीजे. नवीन फलंदाज सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू कांबळे आलेला आहे स्ट्राईक वरती. शंतनूचा प्रभावी मारा विकेट प्राप्त त्यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा आश्चर्याचा भेद घेणार चेंडू. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज सिद्धू कांबळे रनआउटच्या स्वरूपात बाद. तिसरा फलंदाज धावच्या स्वरूपात बाद. डीजे.
दोन्ही संघाचे कर्णधार आलेले तर आपण पाहतो एका बाजूला सिद्धिविनायक झिराट डोंगरी संघाचा कर्णधार अभिषेक नाईक उर्फ अबू, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयमान थोयपडा संघाचा कर्णधार ऋतिक. नाणेफेकीचा कौल लागलाय जयमान थोयपडा संघाच्या बाजूने. पुढील सामना आपला असणार आहे त्यामुळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. वळूया सेकंड इनिंग कडे जिथे आपण खेळ अनुभवू. 39 धावांची आवश्यकता. जर या दोन्ही संघांकडे पाहिलं, या सामन्याशी पाहिलं, प्लेअर ऑफ द मॅचचा विचार केला, ज्या खेळाडूंकडे फोकस केला जाईल त्या खेळाडूंचा विचार केला, पहिल्यांचा खेळ झालेला आहे त्यामुळे आता गोलंदाजीचा विचार केला टाकेले सासवड संघाचा तो नक्कीच ऋषभ शिल्लनकर, विश्वेश पाडेच्या साथीला आपण मीर काजारे, त्याचबरोबर आपण प्रशांत किंबहुना निखिल, अक्षय असे बरेच काही पर्याय आहेत त्यांना आपण गोलंदाजी करताना पाहू. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करताना आपण पाहिलं तर अमोल राणे फलंदाजीसाठी आलेला डावखुऱ्याचा फलंदाज, अभिषेक पाटील आलेला आहे उजव्या हाताचा फलंदाज, त्यानंतर ओमकार सुधाकर राणे, ओमकार हेमंत राणे, रणजित रोगेसर, त्यानंतर राजू, त्याचबरोबर आपण पाहिलं तर हर्ष शंतनू, विराज. या सर्व खेळाडूंवरती नजर असेल, या खेळावरती जबाबदार असेल धावा संख्या जमवण्याची. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, कोणता संघ दुसऱ्या फेरीत यशस्वीत्या प्रवेश करतो आणि कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेत पहिल्या फेरीतच संपू शकते. ओव्हर टू सुयश. थँक्यू. मॅच कडे आपण वळूया. टॉस झालाय आणि टॉसचा मानकरी आपण पाहतोय तिथे जय हनुमान थळेपडा हा संघ टॉस जिंकला. जय हनुमान थळेपडा या संघाने टॉस जिंकला. मॅच कडे जाऊया, दुसऱ्या सत्राकडे आपण जाऊया. पहिलं सत्र संपलंय आणि टायगर लेन सासवणे या संघाने पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात 38. जिंकण्यासाठी 39 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आणि त्याच वेळेला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विश्वेश पाटील आला, विशू आला बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिलाच बॉल येथे मात्र विश्वेश पाटीलने डॉट फेकला. डॉट बॉलच्या सहाय्याने सुरुवात या मॅचला केली आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते. यावेळचा बॉल हवेत मारलाय, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. एक टप्पा घेत असताना बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेखा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार, चौकार. जाऊन पोहोचली आहे. यावेळचा बॉल ऑन साइड वरती तक्कदवान प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला सुद्धा बीट करत असतात. शिल्डनकर पर्यंत सामन्याचं तितकंस चित्र घेऊन जायचं नाहीये. चेंडू फेका मैदानावरती, कारण ऋषभकडे असणारा तो क्लास नेहमीच त्याने मैदानावरती दाखवलाय. मग त्या बॅटिंगच्या साहाय्याने असू द्या किंबहुना त्याच वेळेला गोलंदाजीच्या साहाय्याने असू द्या, ऋषभने नेहमीच स्वतःला मैदानावरती सिद्ध केलंय. मग अशा क्षणाला विश्वेश पाटीलच्या खांद्यावरती षटक देणं हा निर्णय कितपत योग्य आणि कितपत अयोग्य येणारा वेळ सांगून जाईल. खेळाडू सर्वच चांगले आहेत परंतु कधी कधी असं होतं ना की आपल्या संघामध्ये प्रमुख गोलंदाज कोण आहे, तर मग आता प्रेक्षक राजा सुद्धा सांगेल ऋषभ शिल्डनकर आहे. मग अशा वेळी विश्वेश पाटीलच्या खांद्यावरती षटक का सोपवलंय, परंतु या वेळेला इथे पंचांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे बॅट कट आहे, फर्स्ट बॅट हे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. लेग पंचांच्या माध्यमातून शरद पाटील यांना आपण पाहतोय, तर मेन पंचांच्या भूमिकेत राजेश पाटील यांना आपण पाहतोय. हा बॉल फुलटॉस होता, बॅटची हलकीशी एज घेतली, त्यानंतर आपण पाहतोय सरळ पायावरती बॉल आदळला, परंतु पंच तत्पर आहेत आणि त्याचमुळे ते बॅटर अभिषेक बचावला. 4 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत विश्वेशने खर्च केल्यात. फुलटॉस आडव्या बॅटने स्वीप मारला, पडत स्वीपचा फटका, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, चौकार.
त्याच्यामुळे त्याचा जो माइंडसेट आहे ना तो नेहमी मैदानावरती वेगळा असतो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड वरती ठोकला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, थोडेसे पंबल होत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अभिषेक करतोय, परंतु अमोल मानायला तयार नाहीये. हा प्रश्नचिन्ह सुद्धा आहे ना, कारण आपण जर पाहिलं षटक संपतंय इट्स ओके, परंतु जिथे दुसरी धाव आहे ना ती घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर ती दुसरी धाव आली तर धावफलकावरती भर पडू शकते. हे माहिती आहे की तुमच्या बॅटरला तुम्हाला स्ट्राईक एंडवरतीच ठेवायचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. परंतु क्रिकेटचं पॉइंट आता इथे मैदानावरती आपण आधारलं ना तर येणाऱ्या चेंडूवरती जिथे दुसरी धाव होती ती सुद्धा घेणं गरजेचं होतं, कारण त्यामधलं अंतर आहे ना ते अंतर नेहमीच त्या सिंगल येणाऱ्या एक एक धाव कमी करत असतं. परंतु आता जिथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती लक्ष टाकलं तर धावफलकावरती धावा लागल्यात 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावरती. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा संख्येची गरज आहे. 18 बॉल 24. आता इथे नवीन क्रिकेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंट म्हणतील की 4 फटक्यांची मॅच आहे, परंतु तेच जर 4 फटके मारत असताना बॅटर बाद झाले ना तर मग काम तमाम होऊ शकतं. परंतु यावेळी अभिषेक सांगतोय जी हा मैं हूं खलनायक, आणि त्याच रीतीने इथे मात्र तो रोल अदा करत असताना या बॉलला बाउंड्री लाईनची दिशा दाखवली आहे षटकार. त्याचे चेंडू कसे आहेत किंबहुना त्याने कित्येक फलंदाजांना बाद केलंय याचं मला काहीही फरक पडत नाहीये. हे मात्र अभिषेक पाटील मैदानावरती दाखवून देतोय. जसा बॉल त्याच्या टप्प्यात येतो ना कार्यक्रम इकडे नक्कीच होतोय. यावेळचा बॉल हलक्या हाताने चिप स्ट्रोक इकडे मात्र खेळलाय. सिंगल या बॉलवरती भेटते. चेंडू हातात होता, चेंडू फेकणं गरजेचं असतं. जर हा चेंडू फेकला असता तर कदाचित अमोलला इथे थांबवता आलं असतं किंबहुना रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. परंतु हे जर जे वाक्य आहे ना ते क्रिकेटमध्ये लागू होत नाहीये. तुम्ही जे मैदानावरती करता त्यालाच प्राधान्य दिलं जातं. जे तुम्ही मैदानावरती पेरता तेच उगवतं, आणि इथे मात्र आता तेच आपण पाहतोय घडलंय. मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 22च्या घरात पोहोचली आहे. 22 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर षटकार 21, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल आली. 22 हे धावफलक आता मात्र पुढे सरकलंय. दोन्ही षटकांमध्ये धावा आल्यात. ऋषभ शिल्डनकरचा हा बॉल यावेळी आपण पाहतोय समोर उडवलाय. फिल्डर आहेत त्यांना सुद्धा बीट करत असताना बॉल चाललाय सरळ. षटकार. परंतु क्षेत्ररक्षक जाळे रचलंय. त्या जाळ्यात यावेळी अमोलला अडकवलंय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय अमोल परतल्यानंतर रणजित, रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे रणजित आपल्याला पाहायला भेटतात. यावेळचा बॉल आल्या मारलाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय हा खणखणीत चौकार. धावफलक पोहोचतोय 32. टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट मारायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु आता इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 33च्या घरात पोहोचेल. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण जर लक्ष टाकलं ना तर 24 बॉल मध्ये 39 धावा बनवायच्या होत्या. आता इथे 33 झाल्यात.
पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 19 अशा 33 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जरूर लागल्यात. या षटकामध्ये 18 धावा आल्यात आणि धावा संख्या जर पाहिली तर 33 वरती पोहोचली. येणारे 12 बॉल 12 चेंडू जिंकण्यासाठी 6. या बॉलचा बॉल हवेत खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि या फटक्यानिशी हा सामना इथे मात्र फिनिश झालाय. सामना संपलाय आणि जिंकलाय तो म्हणजे आपण पाहतोय यावेळी जोगेश्वरी माता आवास या संघाने दुसरा असा सामना आहे जो अवघ्या 13 बॉल मध्ये संपन्न झाला. पहिला सामना सुद्धा 13 बॉल मध्ये संपला होता. गावदेवी बामणसुरे या संघाने तो 13 बॉल मध्ये संपवला होता. आता या मॅच कडे लक्ष टाकलं ना तर शेवटच्या बॉल तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय हा षटकार रणजित यांच्या बॅटमधून आला आणि 6 धावा तिथे मिळाल्या आणि हे इक्वेशन आपण पाहतोय कम्प्लीट झालं आणि तो सुद्धा सामना जिंकला. इथे बॅटिंग करत असताना जोगेश्वरी माता आवाज या संघाने वेल्डन बॉयज आणि हार्ड लक टायगर लेन्स सासवणे. येणाऱ्या पुढील वाटचालीस दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर